ओके चलो. Kidneys are present. काय काय पॉइंट चला किडनी हेडिंग दिलं हे पॉइंट कीप रायटिंग दिस पॉइंट. सो फर्स्ट पॉइंट, kidneys are present on either side of the vertebral column, protected by 11th and 12th pair and extend from ह्या ज्या वर्टिब्रा आहे त्या मानेपासून जे सुरू होता तर आपलं माकड हाड म्हणतो ना, म्हणजे शेपूट, पूर्वीच्या आपल्या पूर्वजांना शेपूट होतं त्याला आपण माकड हाड म्हणतो, कारण तिकडनं त्यांची शेपूट होती, आपली ती गेली हो ना. सो त्या शेवटपर्यंत म्हणजे लंबर व्हर्टिब्रा हा कमरेतला व्हर्टिब्रा. ओके. सो थोरॅसिक पोटाच्या मागचा आणि त्याच्या खालचा इज अ लंबर व्हर्टिब्रा. सो तिथपर्यंत. सो इन बिटवीन 12th to 3rd lumbar vertebra is a position of that kidney. Okay. Between the last 12th is the last thoracic vertebra. So write down the third point. On either side of the vertebral column, protected by 11th and 12th pair, and it is extending from the 12th thoracic to 3rd lumbar vertebra and very close to the dorsal cavity. आपला मागची जी कॅव्हिटी आहे, डॉर्सल जी कॅव्हिटी आहे, मागचा जो आपला पेरिटोनियमचा पार्ट आहे, म्हणजे पोटाच्या मागचा जो भाग आहे त्याचा तो पेरिटोनियम म्हणतात. पेरिटोनियम म्हणजे पोटाची कॅव्हिटी. पेरिटोनियम इज ओव्हरऑल पोटातली कॅव्हिटी. ओके. सो इट इज व्हेरी क्लोज टू डॉर्सल वॉल, मागच्या साइडला ती क्लोज आहे आणि म्हणून दिस इज कॉल्ड ऍज रेट्रोपेरिटोनियल. काय कळलं? रेट्रोपेरिटोनियल. काय कळलं की नाही कळलं? कुठे आहे ही प्रेझेंट? मागच्या साइडला. ओके. मागच्या कॅव्हिटी म्हणजे पोटाच्या मागच्या साइडला, आणि पोटाच्या मागच्या साइडला असल्यामुळे दॅट इज into the dorsal side of the peri. Dorsal म्हणजे मागची साइड, वेंट्रल म्हणजे पुढची साइड, लॅटरल म्हणजे साइड. ओके. आपल्या साइड्स आर द लॅटरल. ओके. सो इट इज into the wall of the dorsal cavity and hence it is called as a retroperitoneal kidney. कळलं की नाही कळलं? और एक्स्ट्रा पेरिटोनियल, पोटाच्या कॅव्हिटीच्या बाहेर एक्स्ट्रा पेरिटोनियल किंवा रेट्रोपेरिटोनियल डॉर्सल साइडला असल्यामुळे. कळलं? As it is attached to the dorsal abdominal wall, it is attached to the dorsal. हा जर मी पोटाची कॅव्हिटी ही बघितली, इथे जे आपण समजा सेक्शन घेतलं असं, इथून मी हे सेक्शन घेतलं पोटाच्या कॅव्हिटीचं, त्या किडनीच्या तिथून सेक्शन घेतलं. ओके. तर इथे मध्ये काय येईल? हे येईल तुमचं व्हर्टेब्रल कॉलम. करेक्ट. व्हर्टेब्रल कॉलमच्या बाजूला इथे आणि इथे डॉर्सल वॉल, आणि ही व्हेंट्रल साइड झाली. इथे तुमची बाकीचे पुढच्या साइडचे ऍब्डॉमेन, इंटेस्टाईन वगैरे वगैरे असेल, आणि ह्याला सगळ्यांना एक कॅव्हिटी अशी जी कव्हर करेल, डॉर्सल पेरिटोनियल कॅव्हिटी. याला जी कव्हर करणारी आहे ती अशी डॉर्सल पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके. सो त्याला एकच असं पेरिटोनियम असेल, ते डॉर्सल, आणि म्हणून ह्या मागच्या साइडलाही असल्यामुळे इट इज कॉल्ड ॲज अ रेट्रोपेरिटोनियल और इट इज अ एक्स्ट्रा पेरिटोनियल इन पोझिशन. कळलं का हे? येस और नो? येस मॅम. येस. सगळ्यांना? येस मॅम. वेदांत? येस मॅम. असा येस कॉन्फिडंट नाही आला तुझा? येस मॅम. येस. ओके. आता ही जी डायग्राम ही करेक्ट आहे बघा. ही राईट साइड लोअर दाखवली आहे ऍज कम्पेअर टू लेफ्ट. स्लाइटली लोअर इन पोझिशन. का? कारण इथे जे बिकॉज ऑफ लिव्हर आहे म्हणून ते स्लाइटली लोअर टू. या किडनीज आर रेट्रोपेरिटोनियल. अच्छा, इथे पुढे दिलेलंच आहे. दे आर द रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन. डू यू नो व्हाय? इथे दिलेलं आहे. किडनीज आर कवर्ड बाय परायटल पेरिटोनियम ओनली. एकच पेरिटोनियम, वेंट्रल साइडचं एकच आहे. नाहीतर परायटल म्हणजे बाहेरचं आणि इनर म्हणजे आतमधलं, पण त्याला इनर पेरिटोनियम नाहीये. जसं मी इथे काढलं होतं, हा फक्त किडनी इथे दोन, याला फक्त एकच पेरिटोनियम आहे, परायटल. आतला पेरिटोनियम इकडे असा आतला पेरिटोनियम ह्याला नाहीये.
and hence it is a retroperitoneal organ. Right kidney is slightly lower than the left. Point मध्ये I hope तुम्ही लिहिलं असेल. Because of the huge liver over it. Correct? Yes. Yes. काय बोलत होता आज? का झालं बोलणं बंद का झालं आज? काल सगळेच गप्पा मारत होते, आज बंद केलं. आज परत कुठे खेळायला लागले का मोबाईलवर? चला, the next point. The length of the kidney is, each kidney measures, the length of the kidney is 10 to 12 centimeter करा इथे, not exactly 10, it is 10 to 12 centimeter is the length, and width is 5 to 7 करा. Width of the kidney is 5 to 7 centimeter, म्हणजे इतका मोठा तो आहे, है ना? आपली स्केल बघा 10 सेंटीमीटर किती येते, and it is 2 to 3, है ना? Do here 2 to 3 centimeter in thickness. जे तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलं. So these are the dimension of your NCERT. 5 to 7 width आणि 2 to 3 इथे, not 4, 2 to 3 centimeter in thickness. दिसतंय? एनसीईआरटी ने म्हटलंय 2 to 3 लिहायचं ना मॅम, 4 नाही ना. 2 to 3. Don't write 4. ओके, चलो नेक्स्ट लिहितायत ना. वेअर आर किडनीज प्रेझेंट? ओके, वेअर आर किडनीज प्रेझेंट? क्वेश्चन बघा काय. थोरॅसिक कॅव्हिटी की ॲब्डॉमिनल कॅव्हिटी? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? दोन्हीकडे थोडा थोडा पार्ट. नाही, एकच ऑप्शन द्यायचं. ॲब्डॉमिनल का? ॲब्डोमेन. Exactly. So it is present in the abdominal cavity. Attached to posterior. पोटाच्या मागे आहे ना, है ना? पोटाच्या मागे आहे. थोरॅसिक म्हणजे छातीच्या मागचा भाग. ओके, थोरॅसिक म्हणजे छातीचा मागचा भाग, आणि त्याच्या खालचा व्हर्टेब्रा आपण म्हटले, लास्ट व्हर्टेब्रा, जिथून पोटाच्या मागचा भाग सुरू होतो. ओके, कमरेपर्यंतचा. सो इट इज इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. लक्षात ठेवा, थोरॅसिक म्हणजे छातीचा मागचा भाग इज अ थोरॅसिक व्हर्टिब्रा. ओके, सर्व्हिकल व्हर्टिब्रा म्हणजे मानेच्या मागचा भाग इज अ सर्व्हिकल व्हर्टिब्रा. लंबर व्हर्टिब्रा म्हणजे कमरेचा व्हर्टिब्रा. ओके, सो इट इज अटॅच टू द पोस्टेरियर वॉल ऑफ द बॉडी, आणि म्हणून तो रेट्रोपेरिटोनियम. सो इट इज प्रेझेंट इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. राईट इट डाऊन. इट इज प्रेझेंट इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, attached to posterior wall, hence it is retroperitoneal. I hope तुम्ही हे लिहिलं असेल. ठीक आहे, चेंज करू? येस मॅम. ओके, आता किडनीचं आपल्याला आतलं स्ट्रक्चर बघतोय तो. ओके, फनी इमेज. तो आतलं स्ट्रक्चर बघतो आहे, तर काय काय आहे आतल्या स्ट्रक्चर मध्ये आपण ह्याचा डायग्राम काढायचा. सो किडनी, राईट इट डाऊन, द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द किडनी. गिव्ह हेडिंग, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द किडनी. Okay, in that first point, kidney is surrounded by a protective tough fibrous renal capsule. हे जे आहे, so it is a tough fibrous renal capsule. तुमच्या परत दोन्ही ह्याच्या डायग्राम दिलेल्या असतील. Refer to page number 292 and the diagram. Okay, सेम डायग्राम तुम्हाला काढायचा आहे. रेफर पेज नंबर 292, 19.2, किंवा तुमच्याकडे HSC असेल पेज नंबर 179, 179 पेज नंबर HSC मध्ये, आणि 292 पेज नंबर NCERT मध्ये. ओके, आय होप यू मस्ट ड्रॉ दॅट डायग्राम, आणि त्याच्यात आपण काय ऍडिशन करणार
आहोत अजून. So the trough protective covering of the kidney is a renal capsule. दिला? सेकंड पॉइंट डायग्राम काढायचा आहे. व्हॉट इज देअर इनसाइड द किडनी. सो आपण इनसाइड द किडनी आता बघणार आहे. हा डायग्राम डिफिकल्ट वाटेल. ड्रॉ द डायग्राम फ्रॉम युअर एनसीईआरटी किंवा HSC. एनसीईआरटीचा थोडा सोपा आहे. ओके. Average weight of the kidney is 120 to 170. Female मध्ये कमी, मेल मध्ये जास्त. So female approximately 135 gram and male it is approximately 150 gram. So approximate age, approximate weight is 120 to 170 gram. Okay. आणि नाव द इंटरनल स्ट्रक्चर. पहिलं काय लिहिलंय आपण. किडनी इज वेल प्रोटेक्टेड बाय. काय बोला काय लिहिलं. Renal capsule. रिनल. व्हॉट इज दॅट रिनल कॅप्सूल. काय ते. टफ Protective, tough and fibrous covering. या. सो इट इज टफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू and that is a renal capsule, outermost layer. Look at into your diagram. Okay. The inner surface हा जो दाखवला आहे, the inner surface of the kidney is concave. You might be knowing concave is like this, convex is like this. So this is a concave side and this वरची ही केली तर this is a convex side. Agreed ना? Agreed. Yes, ma'am. Yes, ma'am. Next point. The outer surface of the kidney is convex. जसं आपण आता म्हटलं. हा जो आउटर सरफेस आहे हा कॉन्व्हेक्स आहे. इनर सरफेस जो आहे तो कॉन्केव आहे. राइट. So the outer surface is convex. Inner surface is concave. ओके. चला बघा आता. सो दिस हायलम तुमच्या डायग्राम मध्ये दिसतंय का बघा. डायग्राम काढताय. थांबू जरा वेळ. येस और नो. प्रथमेश. प्रथमेश आर यू देयर. क्विक आन्सर नाही आले की मी समजते की हे ऑडिओ व्हिडिओ बंद करून फिरतायत कुठेतरी. आता गेम खेळतात. मॅम एक डाऊट आलाय मला. बोल बोल. मॅम वाय म्हणजे मेल्स मध्ये किडनीचं वेट फिमेल्स पेक्षा जास्त का असतं. कारण मेलचं मसल डेव्हलपमेंट किंवा ओव्हरऑल हॉर्मोनल लेवल त्याच्यामुळे मेल बॉडी कायम वेट वाईज पण मेल बॉडी जास्त असते. ओके. आणि त्यांची मस्क्युलर डेव्हलपमेंट. सो यू कॅन आयडेंटिफाय ना मसल्स. मस्क्युलर डेव्हलपमेंट इन मेल अँड फिमेल इज ऑलवेज डिफरंट. अँड बिकॉज ऑफ दिस ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर कुठलं पण ऑर्गन तुम्ही घेतलं ना. कुठलं पण ऑर्गन फिमेल मध्ये वेटनी कमी असेल आणि मेल मध्ये वेटनी ते जास्त असेल. एनी ऑर्गन. बिकॉज ऑफ ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर अँड हार्मोनल डिफरन्सेस बिटवीन मेल अँड फिमेल. ओके. थँक्यू मॅम. चला. सो हा जो पार्ट आहे. राइट ऑन दिस इनर कॉन्केव सरफेस has a deep notch which is called as a hilum. So this ha deep notch जो आहे इथला that is basically it is called as a hilum. Okay. So diagram मध्ये नाहीये
पण हा डीप नॉच इज कॉल्ड ॲज अ हायलम. दिस डीप नॉच इज अ हायलम, HILUM, हायलम. ठीक आहे. त्या हायलम मधनं काय काय जातंय बघा. The point at which renal artery nerves enter and leave the renal vein and ureter leave. Okay. इथून आतमध्ये जे जात आहेत ते रिनल आर्टरी, आर्टरीज विल सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड. पुढे अजून काय रोल आहे आर्टरीचा आपण ब्लड युरिन फॉर्मेशनच्या वेळेस बघू. अँड द नर्व्स एंटर, इथून त्या एंटर होतात आणि इथून मग व्हेन्स अँड द युरेटर इज लिव्हिंग. हा जो युरेटर खाली येतो. सो फ्रॉम दिस हायलम पार्ट ओनली the things are living. So you again have to remember this, your NCERT is mentioned. So toward the center, the inner concave surface of kidney is having a notch that is called as a hilum. And the renal artery, nerves enter and renal vein and ureter come out. Leave म्हणजे they come out. Okay, so it is a hilum. Clear है second part, second point? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा नेक्स्ट पॉइंट. परत इथे डायग्राम चुकीचा दिलाय. लेफ्ट किडनी शुड बी लोअर कंपेअर टू राईट किडनी. सो अगेन द सेम डायग्राम, अ पेअर ऑफ किडनी, एक्सक्रीटरी सिस्टीम. मागे जाते का पुढे जाते? ओके, चलो. नाउ लुक ॲट द TS ऑफ द किडनी. सो बट व्हॉट इज देअर इनसाइड? आपण हे बाहेरच बोलतोय, आतमध्ये बघितल्यावर आपल्याला काय काय दिसतं. Okay, so let us first understand the internal structure of the kidney. You know the longitudinal section of the kidney shows distinct two region. किडनीचं आपण असं उभं सेक्शन घेतलं की किडनी आहे सपोजिंग, त्या किडनीचं उभं जर असं सेक्शन घेतलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणतो. ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे आडवं, इथून जर घेतलं तर ते आडवं सेक्शन, ट्रान्सवर्स सेक्शन. ही किडनी आहे. ओके, हिचं उभं सेक्शन घेतलं, स्लाइस घेतला, हिचा स्लाइस केलेला आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय. सो दॅट इज अ लॉन्जिट्युडिनल. ट्रान्सवर्स म्हणजे आडवं सेक्शन. असं कळतोय ना सेक्शन मधला फरक. सो त्या ट्रान्सफर आपण स्लाइस जी घेतलेली आहे किडनीची, त्याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आउटर पार्ट ऑफ द किडनी इज, बोला, this outer part Cortex. is called as cortex. Cortex. Okay, outer is cortex and the inner one is medulla. Medulla. कुठलाही ऑर्गनचा आउटर पार्ट इज कॉर्टेक्स आणि इनर इज मेड्युला. आता आउटर पार्ट मध्ये काय काय आणि इनर पार्ट मध्ये काय काय हे पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला बरेचसे क्वेश्चन्स येतात. ओके, बघा आता इनर मध्ये तुम्हाला काय दिसतंय. डायग्राम काढलाय का सगळ्यात आधी मला सांगा हे. आता इथून पुढे ना प्रत्येक फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला डायग्राम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्राम काढलाय पेज नंबर 292 वरचा डायग्राम मी तुम्हाला म्हटलंय काढा तसाच्या तसा. हे मी चेक करणार आहे तुम्ही डायग्राम Yes, ma'am. काढले नाही काढले. सो हा असाच डायग्राम आहे ना, फक्त याची पोझिशन इकडनं दाखवलेली. ओके नाही. So it is having this mass pyramidal shape structure. So this pyramidal shape structure which are called as a renal pyramid. This is called as a renal. Multiple cone shape structure. This cone shape structure is called as a renal pyramid. Right? That was the next point. 3, 4, 5 कोणत्या नंबरचा पॉइंट आहे तसं लिहा. ठीक है. Okay. Now see next point. Each pyramid has a apex. हा त्याचा टोक
आणि वरच्या साईडला कॉर्टेक्सच्या साईडला जो आहे तो बेस. इच पिरामिड हॅज अ अपेक्स टुवर्ड्स द हायलम साइड और टुवर्ड्स द रिनल पेल्विस साइड. लक्षात ठेवा, दिस इज टुवर्ड्स द रिनल पेल्विस साइड, इट इज हॅव्हिंग द अपेक्स and base is towards the cortex side. ठीक है. Okay. The base of each pyramid originate at the border between cortex and medulla and terminates into renal papillae. आता हे जे पुढचे आहे, these are the इथला जो स्ट्रक्चर आहे, हा पॉइंट नाही लक्षात ठेवला तरी चालेल. फक्त बेस अपेक्स कुठे आहे, टुवर्ड्स द मेड्युला साइड, किंवा हा जो पार्ट आहे, दिस येलो पार्ट, हा पूर्ण पार्ट इज अ हायलम, जिथून सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत किंवा आत येत आहेत. पण हा जो पर्टिक्युलर रिजन आहे, दिस रिजन इज कॉल्ड ऍज, सांगा बरं याचं काय नाव आहे. लुक ॲट इनटू युअर डायग्राम अँड टेल मी व्हॉट इज दिस कॉल्ड ऍज. Renal pelvis. Yes, this particular is called as a renal pelvis. पेल्विस म्हणजे काय, जिथून तो अपेक्स सगळं तिकडे त्याचं अपेक्स त्या पेल्विस मध्ये डायरेक्ट करतं. अपेक्स इज टुवर्ड द साइड ऑफ रिनल पेल्विस, एवढं तरी लक्षात ठेवा. रिनल पेल्विसच्या साइडला अपेक्स आहे. सो हायलम लीड्स, हा पूर्ण पार्ट इज अ हायलम and that hilum leads into funnel shaped part. हा जर बघितला हा पार्ट, so this hilum leads into the funnel shaped part and this funnel shaped part is called as a renal pelvis. तुम्हाला कळतंय का, जड जातंय समजून घ्यायला? कळतंय मॅम. सगळ्यांना? प्रथमेश, मी तुझं Yes, चारदा ma'am. नाव घेतलं. प्रथमेश, आर यू देअर? येस मॅम. मग मध्ये कुठे गेला होता? मागे पण तुझं चारदा नाव घेतलं मी. काय कळलं प्रथमेश, सांग. मॅम मी ते रिप्सचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी किती काय काय बोलले, तुझं नाव पण घेतलं. म्हंटल हा ऑडिओ व्हिडिओ बंद करून गेला फिरायला. काय कळलं? रिनल पेल्विस काय, सांग. रिनल पेल्विस तो स्ट्रक्चर आहे जो हायलम नंतर किडनीला लागतो, हायलम हायलमशी काय? कनेक्ट असतो. हायलम असा स्ट्रक्चर पिक्चर नाहीये, हा कॉन्केव्ह पार्ट जो झालाय तयार, त्याला आपण हायलम म्हटलंय. जिथून ब्लड व्हेन्स बाहेर येत आहेत, युरेटर बाहेर येतंय आणि आर्टरी आणि नर्व्स आतमध्ये जात आहेत, ज्या पार्ट मध्ये जातात. सो तो दरवाजा आहे, जिथून ते आतमध्ये गेले. दरवाजाच्या आतमध्ये आता काय आहे, दरवाजानंतर काय आतमध्ये इकडे रूम आहे. सो ती रूम, दिस रूम इज अ पेल्विस. कळलाय? येस, आणि मग त्याच्या पुढे किडनी ट्युब्युल्स आहे. हा, द किडनी टिश्यू सराउंडिंग द पेल्विस इज आउटर रिनल कॉर्टेक्स. हा जो आहे तो रिनल कॉर्टेक्स, त्याच्या नंतर सराउंडिंग मध्ये मधला जो आहे मेड्युला. रिनल कॉर्टेक्स अँड इनर इज अ रिनल मेड्युला. सो आता मी काय काय पार्ट सांगितले बघा. हायलम कळलं, हायलम सांगितलं, पेल्विस सांगितलं, कॉर्टेक्स सांगितलं आणि मेड्युला सांगितलं. हे एवढं कळलं का? येस. Yes, ma'am. सगळ्यांना? Yes, ma'am. काय आवाज येतोय हा? ठीक आहे. सो रिनल पेल्विस. ठीक आहे, हे मी सगळं पुसते इथलं म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, हा जो पार्ट होता हा रिनल पेल्विस, हा जो पार्ट आहे तो रिनल पेल्विस इथला हा सगळा. आणि रिनल पेल्विस असं बायफर्केट झालेलं आहे. रिनल पेल्विसच्या ब्रँचेस आलेल्या आहेत. दॅट ब्रँचेस आर कॉल्ड ॲज अ रिनल केलायसिस. काय कळलं? रिनल केलायसिस कळलं? डायग्राम मध्ये बघा, रिनल केलायसिस दिलाय का डायग्राम मध्ये? येस. हा पेल्विसचा जो पार्ट आहे ना,
रिनल पेल्विस कळलं आणि हायलम कळलंय सगळ्यांना. रिनल मेड्युला जो आहे किंवा रिनल पेल्विस नंतर थोडस डिवाइड झालेलं आहे आणि प्रत्येक पिरॅमिडच्या अपेक्सला ते डायरेक्ट करता येते. म्हणजे प्रत्येक पिरॅमिडच्या अपेक्सचा जो बेस आहे दॅट इज अ रिनल कॅलायसिस. हे बघा, हा जो आपण असे पिरॅमिड्स काढले ना, है ना, आतमध्ये आपण हे पिरॅमिड्स काढले. वी से दिस इज अ बेस. बेस इज नियर द कॉर्टेक्स आणि हा जो आहे अपेक्स. ओके, अपेक्सच्या खाली जे आहे, प्रत्येक अपेक्सच्या जे खाली आहे, अपेक्स इज एंडिंग किंवा यू कॅन से रिनल पेल्विस इज ब्रांचिंग इनटू रिनल कॅलायसिस. ओके, वी जॉइन्स टू द apex of renal pyramid. So the few conical mass, these are the few conical mass which are the renal calyces. कळलं नाही कळलं? का नाही बोलत आहे आज वेदांत? येस मॅम. कॅलायसिस कळलं का? येस मॅम. जे नंतर रिनल पेल्विस जेव्हा ब्रांच होतो त्या ब्रांच लाईक स्ट्रक्चरला रिनल कॅलायसिस म्हणतात आणि ते अपेक्षा खाली आहे. रिनल पिरॅमिडच्या अपेक्षा खाली, प्रत्येक रिनल पिरॅमिडच्या अपेक्षा खाली बघा इथे. ओके, सो हे ब्ल्यू कलर जे मी काढले तिथे, दीज आर द कॅलायसिस, राईट. आणि मग तिथून खाली जे येत आहे ते युरेटर, ते सोपं. युरेटर इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, आता मी पुढची जी टर्म एक्सप्लेन करणार आहे, लक्ष देऊन ऐका. दॅट इज अ कॉलम ऑफ बर्टीनी. बघा मी काय काय एक्सप्लेन केलं आतापर्यंत, परत लिहिते इथे. कॉर्टेक्स, मेड्युला, मेड्युलरी पिरॅमिड किंवा विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिनल पिरॅमिड. त्याच्यानंतर बोला हायलम, पेल्विस and renal calysis. आता I am going to explain column of Bertini. ओके, आता लक्ष देऊन ऐका. कॉलम ऑफ बर्टिनी. आता काय होतंय की हा जो आहे मी इथे काढते, ही जी आहे ही किडनी. ओके, ह्याच्यामध्ये हे जे आहेत ते इथे जे आहे ते रिनल पिरॅमिड्स आहेत, बरोबर. हा कॉर्टेक्स आहे. मेड्युला मध्ये हे मेड्युलरी पिरॅमिड्स आहेत किंवा हे रिनल पिरॅमिड्स आहेत. या रिनल पिरॅमिडचा हा बेस काय? बेस म्हणजे पुढचं टोक, Apex. त्याचा अपेक्स आहे आणि बेस इज टुवर्ड्स द कॉर्टेक्स. म्हणजे हे कन्फ्यूज नका हो, ठीक आहे. आता हा कॉर्टेक्स जो आहे ना, हा त्या पिरॅमिडच्या मध्ये जातो. कॉर्टेक्सचं मटेरियल जे आहे हे सगळं, हे जे कॉर्टेक्सचं सगळं मटेरियल आहे हे त्या रिनल पिरॅमिड मध्ये जातं. आणि हा जो पार्ट आहे जो रिनल पिरॅमिड मध्ये कॉर्टेक्स जातोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉलम ऑफ बर्टिनी. कळलं? The cortex extends between the medullary pyramids or renal pyramids. आणि तो एक कॉलम सारखं स्ट्रक्चर तयार करतो. इथे मध्ये जातोय तो. इट गोज इनसाइड. इथे दाखवलेलं नाहीये, बट इट गोज इनसाइड दिस. तुम्ही डायग्राम मध्ये बघा, इथे बघा. इट गोज इनसाइड दिस. Inside this, and that is called as a, that is forming a column, and this column is a column of Bertini. कळलं? रिनल कॉलम तुमच्या एनसीईआरटी ने डायग्राम मध्ये म्हटलंय बघा, रिनल कॉलम. आणि तिथे त्या रिनल कॉलमच्या ब्रॅकेट मध्ये तिथे लिहून ठेवा कॉलम्स ऑफ बर्टिनी. सायंटिस्टने शोधलं, सो बर्टिनी.
ओके, तर हे किती कॉलम्स आहेत किंवा किती रिनल पिरॅमिड्स असतात एका किडनीमध्ये? 8 to 12 असे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 आहे. सो 8 to 12 किंवा इथे अजून एक असेल 10 11 12 असे 12 8 to 12 रिनल पिरॅमिड्स इन इच किडनी. पण रॅबिटची जी किडनी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच असते. रॅबिट इज ऑल्सो द व्हर्टिब्रेट. सो त्याच्या किडनीमध्ये एकच आहे रिनल पिरॅमिड. हे एक्सेप्शन आहे. बाकीच्यांचं आपल्याला माहिती नाही, पण हे एक्सेप्शन आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. चल परत ह्या टर्मिनॉलॉजी बघा, रिवाइज करा. कॉर्टेक्स कळलं, मेड्युला कळलं, मेड्युलरी पिरॅमिड कळलं. मेड्युलरी पिरॅमिड म्हणजे मेड्युलामध्ये, म्हणून मेड्युलरी. पिरॅमिड शेप आहे म्हणून पिरॅमिड, किंवा मग त्याला रिनल पिरॅमिड. हायलम हा पूर्ण कॉन्केव्ह पार्ट इज अ हायलम. ओके, पेल्विस हा पार्ट, हा सगळा पार्ट इज अ पेल्विस. आणि पेल्विस पासनं काय अराइज होत आहे? हे काय होत आहे अराइज पेल्विस पासनं? हायलम. हे पेल्विस पासनं हे काय जात आहे पुढे? युरेटर. युरेटर. आणि इकडच्या साईडला अपेक्स साईडला जे जात आहे ते अपेक्स साईडला जात आहे ते कॉलायसिस. कॅलायसिस. आणि कॉर्टेक्स जो मेड्युलरी पिरॅमिड मध्ये कॉलम सारखा फ्लो होतोय तो कॉलम ऑफ बर्टिनी. कॉलम ऑफ बर्टिनी. क्लिअर आहे का एवढं? येस. येस येस मॅम. येस मॅम. चलो गुड. सगळ्यांचा आवाज आला की जरा बरं वाटतं, नाही तर मला असं वाटतं मी एकटीच बडबड करते. हे बघा, द रिनल पिरॅमिड्स आर सेपरेटेड बाय प्रोजेक्शन कॉल्ड एज अ कॉलम ऑफ बर्टिनी. ठीक है, और रिनल कॉलम. अच्छा, इथे काय म्हटलंय आपण बघू. आता हे आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघितल्यावर हे तुम्हाला अजून क्लिअर होईल. आता मायनर आणि मेजर कॅलिक्स पण दिसतात बघा. सो मायनर कॅलिक्स अँड मेजर कॅलिक्स लिहून ठेवा. चला, मायनर कॅलिक्स अँड मेजर कॅलिक्स. काय सांगता येईल बघा मला, मायनर आणि मेजर कॅलिक्स मध्ये काय? बघा, मेजर कॅलिक्स कुठे? ओके, आणि मायनर कॅलिक्स कुठे? बघा, सांगा बरं मला, तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय? पुन्हा दाखवते बघा. ओके, पॅपिलरी डक्ट्स आपण नंतर बघूया. मायनर कॅलिक्स ॲरो बघा, येलो ॲरो दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? पॅपिलरी डक्ट सोडून द्या, ते मी तुम्हाला नेफ्रॉन झाल्यावर सांगेन. आता फक्त बघा मायनर आणि मेजर कॅलिक्स, कारण आपण कॅलिक्स घेतलं. ठीक आहे, आणि मेजर कॅलिक्स. बोला, काय फरक कळला? लोअर पार्टला मेजर आहे. येस, जो सुरुवातीचा पार्ट आहे, जो अपेक्षा इमिजिएटली खाली आहे, हा पार्ट जो आहे, आणि सगळे मेजर कॅलिक्स मिळून मग तयार होतो जो रिजन, दॅट इज अ मायनर कॅलिक्स. मायनर कॅलिक्सच्या खाली पेल्विस. ओके, दिस रिजन इज अ हायलम. हा रिजन जो आहे, हा सगळा रिजन जो आहे तो काय? मेजर की मायनर कॅलिक्स? मायनर. तो मायनर कॅलिक्स. दिस इज अ मायनर कॅलिक्स. मायनर कॅलिक्स सगळे इथे एकत्र होत आहे, आणि हा रिजन जो बनतोय तो मेजर कॅलिक्स. आणि मग हा जो आहे तो काय? नाही, हा काय? पेल्विस. पेल्विस. हा जो आहे तो पेल्विस. आपण मग फ्लो ऑफ युरिन बघणार आहे, कसा कसा युरिन फ्लो झाला. त्याच्यामुळे ही सिक्वेन्स लक्षात ठेवा, युरिन कुठे कुठे गेला, कुठून कुठे गेला.
आणि फायनली युरेटर मध्ये आला. सो ते आपण बघणार आहे. ओके, नाव इच किडनी इज हॅव्हिंग 1 मिलियन. इच किडनी, प्रत्येक किडनी मध्ये 1 मिलियन म्हणजे किती लाख? 10 लाख. एका किडनी मध्ये 10 लाख नेफ्रॉन आहेत. दोन्ही किडनी मिळून झाले 2 मिलियन्स. Agreed? Each kidney is having 1 million tubular structure which are called as nephrons, and these nephrons are structural and functional unit of kidney. These nephrons are structural and functional unit of kidney. So tomorrow we'll study the structure of nephrons. Right? इथपर्यंत कळलं? याला रिवाइज करा. उद्या विचारेल, आलं तर मी पुढे शिकवेन, नाहीतर थांबून घेईन. आज Okay, फक्त एकच पॅराग्राफ केलेला आहे आपण. परत ह्युमन किडनी. सो शॉर्टली त्याला जर रिवाइज करायचं असेल, सो ह्युमन किडनी पोझिशन सांगा. पेअर ऑफ किडनी, ओके, डार्क रेड इन कलर और रेडिश ब्राउन इन कलर, bean shaped, 10 to 12 centimeter in length, 5 to 7 centimeter in width, 2 to 3 centimeter in thickness. Okay, protected by which ribs? Floating ribs, number 11 and 12. 11 and 11 and Position of the 11 kidney and 12. on either side of the vertebral column. What level? In between 12th thoracic vertebra and 3rd lumbar vertebra च्या मध्ये. किती? 10 to 12 centimeter from 12th thoracic vertebra to 3rd lumbar vertebra. It is called as retroperitoneal. Why retroperitoneal? Dorsal side ला आहे आणि फक्त एकच parietal peritoneum ची तिला लेयर आहे, म्हणून इट इज अ रेट्रोपेरिटोनियल. ओके, किडनीचं जर ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं, स्लाइस केली, अशी सरळ किडनी पकडून तिला असं स्लाइस केलं, जसं आपण मँगोच्या स्लाइस करतो तशी जर स्लाइस केली किडनी, तर यू कॅन ऑब्झर्व आउटर कॉर्टेक्स बंद पडेल थोड्या वेळात, सेशन, इनर मेड्युला, नंतर ह्या सगळ्या गोष्टी. कॉलम ऑफ बर्टीनी फटाफट कोणीतरी एक सांगून द्या, मग आय विल क्लोज द सेशन. कॉलम ऑफ बर्टीनी. The space or gap between two pyramids. No, not the correct definition. Extensions of cortex which lie into the space between pyramids. Yes, so that is the extension of cortex going into the pyramid. Cortex हा pyramid मध्ये जातोय आणि that is a column of Bertini. का मी एवढं स्ट्रेस करते? कारण प्रत्येक शब्द तुम्हाला समजून घ्यायचा आहे, एमसीक्यू सोडवता येतील. ठीक आहे? Yeah, so I'm Yes. closing this.